मित्रो, बंगालमधला हा विजय सुवेंदू अधिकारी सारख्या काही एक्स तृणमूल काँग्रेसी जे ममताला सोडून भाजपात आलेले आहेत त्यांच्या त्या घरभेद्या रणनीतीचा किंवा कर्तृत्वाचा विजय नाहीये, तर वर्षानुवर्ष इथला कार्यकर्ता, ओरिजिनल कार्यकर्ता भाजपचा संघ स्वयंसेवक चिवटपणे चिकाटीनं लगे रहो मोड मध्ये काम करत होता, ज्यांच्यापैकी कित्येकांना आधी डाव्यांच्या गुंडांनी मारून टाकलेलं आहे, कित्येकांना ममताच्या भाईबंधांनी जिवंत जाळलेलं आहे, पण त्या दहशतीला जे बदले नाहीत, चिकटून राहिले, त्यांच्या त्यागाचं, बलिदानाचं हे फलित आहे. सोबत जर कोणाला श्रेय द्यायचं असेल तर ते दिल्लीत बसलेल्या जोडगोळीला द्यावंच लागेल. राजकारण हा टायमिंगचा गेम आहे, या दोघांनी भारताला शिकवलंय. अचूक टायमिंग साधत पीकेच्या आयपॅकवर ईडी सीबीआयच्या धाडी टाकणं, आयपॅकच्या माध्यमातून प्रशांत किशोरला पॅक करणं आणि त्याने स्वतःची मानगूट वाचवताना दिदीचा सगळा कच्चा चिठ्ठा मोदी शहांकडे सरेंडर करणं, हा सुद्धा टायमिंग शॉर्टच होता एक प्रकारचा. अर्थातच भाजपच्या बंगाल विजयामागे फक्त हीच कारण नाहीये. थंडा करके खाओ ही रणनीती आहे. 2016ला 3 जागा जिंकत चंचू प्रवेश, मग 2021ला 377 आणि आता 2026ला 200 पार. हा टप्पा पार करणं खरंच अतिशय खडतर आणि परिश्रमपूर्वक आखलेल्या योजनांचं ह्याला यश मानावं लागेल.